मध्ये ही थेट लढत होती आणि या लढतीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आपल्याला दिसते की 11 जागी आघाडीवर आहे आणि तर शिंदेची शिवसेना ही 5 जागांवर आघाडी आहे। खरं तर निकाल यायला थोडा वेळ बाकी आहे, मात्र जर आपण पाहिलं तर या दोघांमध्ये ठाकरेंची शिवसेना ही सरस ठरलेली पाहायला मिळत आहे। ज्या जागेवर 21 जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिले होते त्यातील 11 जागेवर त्यांची उमेदवारी ही आघाडी घेतलेली आहे आणि खरं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला जे मतं पडली आहेत ही 19% अधिक मतं आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेला पडलेली मतं ही 15% कमी मत आहे। आता जर आपण या टक्केवारीचा विचार केला तर जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता पक्ष कोणाचं चिन्ह कोणाचं यामध्ये देखील टक्केवारीच पाहण्यात आली होती की शिवसेना म्हणजे जे खासदार एकनाथ शिंदेबरोबर गेले होते त्या खासदारांना पडलेली मतं। अगदी चेतन, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने असली आणि नकली शिवसेनेच्या वादामध्ये सध्या तरी आपल्याला ठाकरेंची शिवसेना आघाडीवरती दिसते आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने 11 जागांवरती आघाडी घेतली आहे, शिंदेच्या शिवसेनेने सध्या तरी 5 जागांवरती आघाडी घेतलेली दिसते। त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंची आता सरशी बघायला मिळते, जोरदार मुसंडी बघायला मिळते। आपण जाऊयात हुसेन दलवाई यांच्याकडे। हुसेन दलवाई जी, आम्हाला सत्ता समीकरणांची सगळी राजकारण आता सुरू होताना बघायला मिळतंय। मी आता बघत होतो नितीश कुमारांच्या 14 जागा आहेत बिहारमध्ये ज्याच्यावरती आघाडी आहे किंवा ते जिंकतात असं दिसतंय, त्यामुळे 290 पैकी दलवाई सरांकडे जाऊया। मात्र आताची आणखी एक मोठी बातमी बघूयात। भिवंडीची ही बातमी येते, बाळामामा म्हात्रे हे 20,000 मतांनी आघाडीवरती दिसतात। तिरंगी लढत इथे सुद्धा झालेली होती आणि सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळामामा म्हात्रे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 20,000 मतांनी सध्या त्यांनी आघाडी घेतलेली आहे। दलवाईजी, केंद्र पातळीला आता काय झालंय? आता तुम्ही जदयू पर्यंत गेला असाल, नितीश कुमारांपर्यंत, मग तुम्ही देवेगौडांना पण कॉन्टॅक्ट करू शकता। जे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट करून खरं म्हणजे भाजपला बाजूला ठेवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जाणार, प्रश्नच नाही। नितीश कुमार आयत्या वेळेला तिकडे गेले हीच मुळे मोठी चूक होती। आता त्यांनी परत यावं आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये गरिबांचं राज्य चालू व्हावं अशी इच्छा आहे आमची। भाजप 241 जागांवर आहे। दलवाईजी, तुमच्या माहितीसाठी मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट बघतोय। मागच्या वेळी 306 जागा एकट्या भाजपच्या होत्या, आता 241 भाजप आणि आताच आमची टॅली जी एनडीएची आहे ती 291 ची आहे, म्हणजे 50 जागा इतरांच्या आहेत, त्याच्यापैकी 14 जनता दल युनायटेड आणि बाकी इतरांचे पक्ष। तुम्ही म्हणजे इंडिया आघाडी आता 233 वर आहे, काय वाटतं तुम्हाला कितपत स्थिती बदलू शकते? आता भाजपच्या बरोबर ज्या इतर पक्ष आहेत ते त्यांच्याच बरोबर राहतील असं समजण्याचं काही कारण नाही। कारण त्यांनाही त्रास दिला गेलेला आहे याच्यात काही शंका नाही। नितीश कुमारचा परोपरीने त्यांनी अपमान केलेला आहे, तसं चंद्रबाबूंचाही केलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे जर त्यांना ही शक्यता निर्माण झाली की इंडिया आघाडी सत्तेवर येऊ शकते तर ते इकडे येऊ शकतात। दलवाईजी, याच्यानंतरचा स्वाभाविक प्रश्न म्हणजे मगाशी बातमी अशी येते की नितीश कुमारांना उपपंतप्रधान पदाची सुद्धा ऑफर देण्यात आली आहे। इतकी तयारी, इतका अजून खूप गोष्टी बाकी आहेत, अजून सगळे निकाल जाहीर होणं बाकी आहे। नाही, ते ठीक आहे, ते असं आहे।